विनायक आयरे आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. गोलंदाजी मार्गवरती श्री सिद्धिविनायक बोरावळे संघाकडून सुनील उतेकर 40+ खेळाडू. आणि बॅटिंग साठी जर आपण विचार केला राजीव सर खांडस आपला 12th मॅन पाठवा. आदेश आणि अविनाश स्ट्राईकला, अविनाश नॉन स्ट्राईकला आदेश. सलामीचे सलामीर मैदानात दाखल. पंच म्हणून संदीप कदम सर आणि विनोदजी धनावडे काम पाहत आहेत. पहिला चेंडूवरती समोरच्या क्षेत्रामध्ये बॉल द्या आतमध्ये मैदानामध्ये. एक धाव. दुसरा चेंडू आणि इथे झेल झाला ना, झेल बाद. धक्का क्रमांक पहिला बसलाय. खरोखरच पहिल्या चेंडूवरती एक धाव आली, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती यश संपादन केलंय ते सुनील उतेकर यांनी. बराचसा अनुभव सुनील उतेकर यांच्याकडे सुद्धा आणि त्यांनी आज खरोखरच 40+ क्रिकेट त्यांनी केलंय. पोलादपूर ग्रामीणचं क्रिकेट असेल, गावचं क्रिकेट असेल, विभागाचं क्रिकेट असेल, बऱ्याचशा क्रिकेटमध्ये त्यांनी आपली कामकाज चांगलं ठेवलेलं आहे. असा अनुभवी गोलंदाज आपण मैदानामध्ये पाहत आहोत. निलेश मांढरे यांच्यासाठी प्राइज आले. लगातार 3 षटकार मारले तर अध्यक्ष तुकाराम आयरे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. निलेश मांढरे यांच्यासाठी प्राइज आले. व्हाईट चेंडू. व्हाईटने संघाच्या धावसंख्येत भर होते. संघाचा धावफलकाचा विचार केला तर 1 गडी बाद 2. फटका सजवला आहे. 16 चेंडू पर्यंत येतात. 1 धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न अतिशय वेगाने आणि 2 धावा यशस्वी होत आहेत. नो बॉलचा इशारा पंच आम्हाला संदीप कदम सर देत आहेत. या नोने फ्रीडची संधी आणि निलेश मांढरे आहे. लगातार 3 षटकार मारायचं 1000ची कॅश प्राइज आहे आणि नामी संधी आहे निलेश यांच्यासाठी आणि या संधीचं नक्कीच ते सोनं करतील अशी अपेक्षा सुद्धा आहे. चेंडूवरती बंटी मॅचचा आनंद कमी परंतु ग्राउंडचा आनंद जास्त घेताना दिसत आहेत. 1 धाव पूर्ण होते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाचा धावफलकाचा विचार केला तर संघाचा धावफलक 6. 1 गडी बाद 6. पहिली ओव्हर प्रगतीपथावरती असताना 6 धावा. पहिल्या चेंडूवरती 1, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसरा चेंडू व्हाईट, चौथ्या चेंडूवरती 2, 5वा चेंडू नो आणि आता 1 धाव. बंटी यष्टीरक्षक म्हणून पुन्हा व्हाईट +1. बाईकची 1 धाव, 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. या 2 धावांनी संघाचा धावफलक 8 वरती जाऊन पोहोचलाय. 1 गडी बाद 8. पावसाळी स्पर्धा आणि रबर बॉलची स्पर्धा आहे. एक धाव. बाईकची 1 धाव पूर्ण होते. 9 धावा धावफलकावरती.
पुन्हा गोलंदाजी मारते सुनील उतेकरांना पाहतोय, बराचसा अनुभव आहे. शेवटचा चेंडू पहिल्या ओव्हरमधील 9 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद 9 अशी धावसंख्या. 2 संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालेत. पटकाने सजला समीर महाबदे, झेल घेणार का? हो का नाही झेल घेणार, आणि इथे झेल टिपलाय. अविनाश बाद होतोय. धक्का क्रमांक दुसरा बसला. चांगली गोलंदाजी केली सुनील उतेकर यांनी, धावा खर्च केले त्या 9 धावा, 2 महत्वाचे गडी माघारी पाठवलेत. चांगली गोलंदाजी राहिली. 4 ओव्हरची मॅच असताना पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केलेत 9, गडी बाद केले 2. सोमनाथ उतेकर यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा. आजच्या त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हा संघ खेळतोय. सुनील उतेकर यांचे बंधू आहेत सोमनाथ उतेकर, एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून तेही त्यांच्या संघामध्ये नेहमीच कामकाज पाहत असतात, परंतु आज त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हा संघ खेळतोय. श्री सिद्धिविनायक बोरावळे, दरवर्षी श्री सिद्धिविनायक बोरावळे यांची सुद्धा पावसाळी रबल बॉल स्पर्धा असते. याही वर्षामध्ये होईल अशी अपेक्षा आहे, परंतु अजून कुठे चाहूल नाही, परंतु नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ही स्पर्धा आपल्या भेटीला येऊ शकते. रुपेश पवार गोलंदाजी मार्गवरती, दुसरा गोलंदाज रुपेश पवारला पाचारण केलंय. श्री सिद्धिविनायक बोरावळे हा संघ एक नामांकित संघ म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला आई गावदेवी क्रीडा मंडळ चालीचा कोण आणि जननी कुंभलजा क्रिकेट खोकड, दोन्ही संघाच्या टॉस मध्ये तयार राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये आपलाही टॉस केला जाईल. रुपेश पवार यांना पाहतोय आपण. स्ट्राईकला निलेश मांढरे ज्यांच्यावरती प्राइज लावलंय. लगातार 3 षटकार मारायचे. अध्यक्ष तुकाराम आयर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. रुपेश पवारला आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती. चला थोडं फास्ट घ्या रुपेश. पंच म्हणून संदीप कदम सर आणि त्यांच्या साथीला विनोद धनावडे. बंटीकडे संधी आल्या आणि बंटी कुठली चुकी करत नाही आज मैदानामध्ये. दुसरा नाही तिसरा धक्का बसलाय. पहिल्या चेंडूवरती रुपेशला यश आलंय आणि मला वाटतं लगातार 3 षटकार म्हणून 1000चं कॅश प्राइज घ्यायचं होतं निलेश मांढरेला आणि त्याच प्राइजच्या नादामध्ये इथे बळी पडलाय आणि धक्का क्रमांक 3 बसलाय तो राजेश्वर खांडे संघाला. संघ आता कुठेतरी अडचणीत सापडतो. गोलंदाजाने वर्चस्व ठेवलंय आतापर्यंत खेळपट्टीवरती. नवीन बॅटर मैदानामध्ये नितेश, राजेश्वर खांडे आणि या खांडेच्या संघाने सुद्धा आयोजन केलं होतं. चांगलं दर्जेदार असं आयोजन होतं, परंतु संघ आता कुठेतरी अडचणीत सापडते कारण संघाचे सलामीवीर माघारी गेलेत. निलेश मांढरे यांच्याकडून अपेक्षा होत्या आणि त्यांच्यावरती प्राइज सुद्धा लावलं होतं आणि त्या प्राइजला बळी पडले आणि माघारी पडलेत. बंटीने चांगला झेल टिपला समोरच्या क्षेत्रामध्ये. समीर महाबदीने सुद्धा एक झेल टिपला. डॉट चेंडू. रुपेश पवार एक नामांकित गोलंदाज आहे. सातत्याने क्रिकेट खेळणारा रुपेश आज आपल्या गावासाठी आणि आपल्या गावाच्या संघासाठी. नितेश आलेत परंतु 4थ्या क्रमांकावरती आलेत. धावसंख्या स्थिरावले. धावसंख्येचा जर विचार केला तर 9 या आकड्यावरती स्थिरावले. दुसरी ओव्हर प्रगतीपथावरती असताना डॉट चेंडू येतो. लगातार दुसरा डॉट. पहिल्या चेंडूवरती यश संपादन केलं. निलेश मांढरे यांचा माघारी पाठवलं. त्यानंतर लगातारचे 2 चेंडू धावले. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. धाव एकही दिली नाही. चांगली गोलंदाजीचे राहिले रुपेश यांच्या आतापर्यंत तरी. या स्पर्धेमध्ये मेडल ओव्हर हाताळणार का रुपेश यांच्याकडे लक्ष लागलंय संपूर्ण ढवळे विभागाचं आणि सिद्धिविनायक बोरावळे संघाचं. वाईट चेंडू. 3 चेंडू चांगले टाकले. 4था चेंडू वाईट टाकला परंतु बॅटच्या साहाय्याने अजून कुठली धाव खर्च केली नाहीये ते रुपेश पवार यांनी. चांगली गोलंदाजी करतो रुपेश पवार. पुन्हा गोलंदाजी मारतो. रुपेशला पाहतोय समोर नितेश. चौथा चेंडू डॉट. काय गोलंदाजी करतोय. आतापर्यंत एकही धाव खर्च नाही. फक्त एक वाईटचे चेंडूचे धाव खर्च केले. पहिल्या चेंडूत
विकेट, त्यानंतर लगातारचे चेंडू डॉट टाकतोय. आतापर्यंत जर विचार केला तर डॉट आणि डॉटची मालिका त्यांनी लावली. काय गोलंदाजी, चांगली गोलंदाजी राहिले या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत 4 चेंडू डॉट टाकले ते रुपेश पवार याने. फटका सजवलाय, कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव पूर्ण होते, दुसरीचा प्रयत्न वेगाने करतायत आणि 2 धावा इथे यशस्वी पूर्ण होत आहेत. चांगली फेकी झाली, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. शॉट मिडापला क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्यावरती टाळ्या सुद्धा होत आहेत, कारण पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली. शेवटचा चेंडू आहे सर. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतर लगातारचे 4 चेंडू डॉट आले, मध्ये एक वाईट आला होता आणि हा शेवटचा चेंडू असेल. रुपेश पवार, तो रुपेश पवारचं जर आपण 4 ते 5 पावलांचं धाव घेत आहेत, रनअप घेत आहेत आणि बॉलला मात्र ना सारखं त्याला पुसतायत, घासतायत आणि बॉल टाकतायत. म्हणजे बॉलवरती प्रेम करतायत की काय रुपेश यांच्याकडे लक्ष लागले. विजय पवार आलेत. भाई आयरे कडून विजय पवार यांच्यावरती प्राइज आलंय. 3 षटकार मारले तर 1000 रुपये. डॉट चेंडू. दुसऱ्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 11. पहिले गोलंदाज सुनील उतेकर धावा खर्च केले त्या 9 आणि दुसरे गोलंदाज रुपेश धावा खर्च केले त्या फक्त आणि फक्त 2 धावा, म्हणजे 1 वाईटची आणि 1च धाव खर्च केले. खरोखरच चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत राहिली आणि 1 विकेट सुद्धा घेतले. सर्वाधिक कमी धावा म्हणजे 1च धाव खर्च केलेला गोलंदाज ठरला रुपेश पवार. धावसंख्येचा विचार केला तर धावफलक 11 धावा धावफलकावरती आहेत. गडी बाद झालेत ते 2. तीन गडी बाद झालेत. सॉरी, लीड जाणार आहे. राहुल जाधव आलेत. चला थोडं फास्ट घ्या बोरावली संघ, कारण 2 ओव्हर मध्ये फक्त धावा खर्च केले त्या 11. शेवटचे 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्गवरती एक उंच पुरा असा गोलंदाज रोहित पार्टेल आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती पहिले गोलंदाज सुनील उतेकर 9 धावा खर्च केला. दुसरा गोलंदाज रुपेश 2 धावा खर्च केला 1 वाईटच्या साह्याने. गोलंदाजी मार्गवरती उंच पुरासा रोहित पार्टे, बराचसा अनुभव, घाटकोपर मध्ये सातत्याने सराव. चौकाळीत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचते. 15 धावा फलकावरती रायझिंग स्टार खांडजा संघ बॅटिंग करतोय. चांगली गोलंदाजी सुनील उतेकर यांची पाहायला मिळाली आणि 2 विकेट एका षटकामधले घेतले आणि 9 धावा खर्च केल्या. बागील षटक रुपेशने हाताळलं केवळ 2 धावा आणि 1 विकेट त्याने देखील घेतली. म्हणजे चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. परंतु या षटकामध्ये रोहित पार्टे गोलंदाजी मार्कवरती आला आणि पहिल्याच बॉलवरती त्याच्या चौकार मात्र ढोकला. संघाचं धावफलक पुढे जातोय. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असणारे रविवार क्रिकेट संघटन यांच्या अंतर्गत शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले यांच्या माध्यमातून यावर्षी देखील स्पर्धा पाहायला मिळते. रायझिंग स्टार खांडेज विरुद्ध श्री सिद्धिविनायक बोरावळे 2 संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. हा बॉलला लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. एक्स्ट्राची धाव फलकावरती संघाचा धावफलक 1 ने वधारतोय, पुढे जातोय 16 या आकड्यावरती.
16 धावा फलकावरती आहेत पहिल्या गटामधून जर पाहिलं तर. हा बॉल देखील चांगला आहे. आता मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतो. डॉट बॉल जास्तीचे पाहायला मिळाले त्या इनिंग मध्ये जर पाहिलं तर. रोहित पार्टे अष्टपैलू खेळाडू बोरावळे गावाकडून आपण पाहतो, परंतु बिग बॅश अलीकडेच पार पडली त्यामध्ये रोहित पार्टेचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला नाहीये. बॅटची कडा घेतली, चेंडू मागे विकेट किपर कडे जातोय. एक धाव घेतली आहे. एक धाव मिळेल. एकही धावेच्या सगळ्यांना संघाचा स्कोर कार्ड देखील पुढे जाते 17 वरती. धावा बनवावं लागतील 4 षटकामध्ये. 3 षटकामध्ये आपण 28 पाहिल्या. मागील मॅच मध्ये त्या साखर टीम बनवल्या. आणि बॅटनं चांगला फटका. इथं मात्र फटका खेळ आहे आणि बॉल देखील जर पाहिलं तर सीमारेषा पलीकडे गेलाय आणि षटकार आलाय. संघाची धावसंख्या 23 वरती जाऊन पोहोचते. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. धावांचा वेग वाढवावा लागेल आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतोय बॅटर राहुल आणि त्याच्या जोडीला जर पाहिलं तर विघ्नेश. हे 2 बॅटर आपण पाहतोय. या बॉलवरती फटका खेळला होता, परंतु तिकडे सुनील होते चेंडूवरती पोहोचली. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. 2 धावा आल्या. 2 धावांच्या सहाय्याने संघाचा स्कोर कार्ड देखील पुढे जातो 25 आकड्यावरती. 25 धावा आपण मागील मॅच मध्ये पाहिलं. 3 षटकामध्ये 27. त्याच्यानंतर बोरस संघाच्या 37 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती. हा चांगला बॉल. हा विकेट किपर देखील जर पाहिलं तर स्वराज नवीन आलेत आणि बोरावळे संघामध्ये खेळत आहेत आणि चांगली विकेट किपिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. डॉट बॉल आला. शेवटचा चेंडू डॉट आला. षटकाची समाप्ती झाली. तिसऱ्या 3 षटकांचा खेळ संपला. फलकावरती 23 धावा पाहायला मिळत आहे. 25 झाल्यात. सॉरी 25 धावा फलकावरती. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी सज्ज राहायचंय. आई गावदेवी क्रीडा मंडळ साईचा कोंड आणि त्यांच्या विरोधात जननी कुंभजा क्रिकेट क्लब कोपड. चला दोन्ही टीमचे कॅप्टन हे षटक संपल्यानंतर आपण टॉस साठी उपस्थित राहायचंय. शेवटच्या षटकासाठी विक्की मोरे. चाळीचा कोंड आणि कोपड. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह केला. खोदून काढला अक्षरशः. तिकडे विकी मोरे चेंडूवरती पोहोचले. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आला आणि इथे मात्र पाहूया इदा वांगलेट येते का, परंतु थ्रो देखील चांगला केला होता. तिकडे विकेटला लागून चेंडू बाजूला गेला. धाव मिळाल्या त्या 2 धावांच्या सहाय्याने स्कोर कार्ड देखील पुढे जातो. दोन धावा फलकावरती ऍड केल्यात. शेवटचं आणि अंतिम षटक आहे. या षटकामध्ये धावा आल्या पाहिजेत. 40-45 पर्यंत धावसंख्या पोहोचली पाहिजे. रायझिंग स्टार खांडच हा बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये गेला. कट पाहायला मिळाला. कटरचा वापर या ठिकाणी विक्की मोरेच्या माध्यमातून ब्रेक. विकेटच्या मागे देखील चांगली कामगिरी जी पाहायला मिळते. डॉट बॉल. शेवटच्या षटकामध्ये मोठा फटका खेळावा लागेल. 1 ते 2 मोठे फटके आले तर एक चांगल्या धावसंख्येने जाऊ शकतात. रायझिंग स्टार खांडस तेच करावं लागेल बॅटर्सला. राहुलच्या बॅटमधून एक षटकार सुरू आलाय. हा बॉल आता मात्र जर पाहिलं तर खेळपट्टीच्या बाहेर पिचिंग केला. पंचांनी नो बॉल घोषित केला.
चला दोन्ही पंच लाईनीच्या बाहेर गेल्यावरती डोळे साईडचा नाही. पाय बाहेर गेला तरच. हा दोन्ही पण फ्रंटला देखील आणि साईडचा देखील. आताचा नो बॉल आहे. फुलटॉस बॉल समोर खेळत लॉंग ऑफ मध्ये समीर माबदी थोडस फंबल झाले. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली आहे. 2 धावा आल्या. 2 धावांच्या सहाय्याने स्कोर कार्ड मध्ये देखील वाढ झाली. धावसंख्या पुढे गेली. धावसंख्या जर पाहिली तर 30 वरती जाऊन पोहोचली आहे. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये आपण चंद्रगड वॉरियर्स ढवळे टीमला पाहिलं. तो बक्षीस फेरीमध्ये दाखल झाला. त्याच्यानंतर ब गटातून जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर टीमला पाहिलं. तो देखील बक्षीस फेरीमध्ये दाखल झालाय. आणि क गटातून आपण हा पहिला सामना राजेश खांडज विरुद्ध श्री सिद्धिविनायक बोरावळे या 2 संघादरम्यान पाहतोय. हा देखील बॉल निर्धाव स्वरूपात आलाय. या बॉलवरती देखील वा चांगली कामगिरी विकीची देखील आणि विकेट किपरची देखील. धावसंख्या पुन्हा एकदा जर पाहिली तर स्थिरावली आहे. 5 धावा कव्हर खर्च केला. 5 चेंडू हाताळलेत. दोघंही जर पहिले विकेट किपर देखील आणि विकी देखील 2 सख्खे बंधू आहेत. दोघांमध्ये खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. सखाराम मोरे आणि विक्की मोरे हे 2 बंधू देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्या बॉलवरती फटका खेळला लॉंग ऑन मध्ये. आता बॉल तिकडे मात्र स्टॉप होईल. स्वराज चेंडूवरती वेगाने गेलाय. दुहेरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा घेतल्या. तिसरीचा देखील प्रयत्न केला जाऊ शकतो परंतु तिकडे बंटी मोरे पोहोचलाय आणि डायरेक्ट हिट त्याने देखील केलाय. धावा मिळाल्या त्या 2. संघाची धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर झाली आहे. 32 विजयासाठी 33 धावांची आवश्यकता. चला लगेचच मैदानाच्या आतमध्ये रायझिंग स्टार खांडज आपण दाखल व्हा. आणि टॉस आई गावदेवी क्रीडा मंडळ चाळीचा कोण कॅप्टन दाखल झालेत. चाळीचा कोण आणि जननी कुंभारचा कोपड. चला दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आले. टॉस केला जाईल. किसन नावडे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. किसन नावडे साहेब यांच्या शुभ हस्ते पहिल्या षटकामध्ये धावा आल्या केवळ 9. 2 विकेट प्राप्त केला. 32 झाले. 33 करायचे. दुसऱ्या षटकामध्ये रुपेशने केवळ 2 धावा 1 विकेट. त्याच्यानंतर रोहितने 14 धावांचं षटक हाताळलं आणि विकी मोरेने शेवटच्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या. चला बॅट्समन लगेच दाखल करा. राहुलने थोड्याशा धावा बनवण्याचा प्रयत्न केला. 19 धावांची खेळी राहुलने एकटीने केली. त्याच्यानंतर बाकी खेळाडूंना धावा बनवता आले नाहीये. चाळीचा कोंड संघाने टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आहे. तर बॅटिंगसाठी जननी कुंभोजा क्रिकेट क्लब कोपड हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. सौरभ सोनाटे हे देखील आलेत. आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याला बॅट्समन पाठवा. बोरावळे श्री सिद्धिविनायक बोरावळे टीम. त्याला बॅट्समन दाखल करा. 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. 24 बॉल आणि 33. नेक्स्ट मॅच आहे गावदेवी क्रीडा मंडळ चाळीचा कोंड आणि त्यांच्या विरोधात आई जननी कुंभारचा क्रिकेट क्लब खोपड अशी मॅच होईल. त्याच्यानंतर ड गटातील सामने श्री दत्तगुरु क्रीडा मंडळ बोरावळे त्यांच्या विरोधात काळ भैरव क्रिकेट क्लब खांडज. त्याच्यानंतर शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले आणि साळवी कोंड 11. चला बॅट्समन रोहित. सिद्धिविनायक बोरावळे आपले बॅट्समन लगेच दाखल करा. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 15,000 रुपये, द्वितीय क्रमांक 7,000, तृतीय आणि चतुर्थ 5,000 5,000. आकर्षक ट्रॉफ्या, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर
असे पुरस्कार या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय. प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला जातोय. रोहित पार्टे आणि बंटी मोरे ही जोडी आपण पाहतो आणि नेहमीच जर पाहिलं तर ज्या ज्या स्पर्धा असतात तिकडे ही जोडी आपण पाहतो. परंतु रोहित पार्टेचा फॉर्म सध्याच्या घडीला पाहायला मिळत नाहीये. अजूनही जर पाहिलं तर फॉर्मशी झगडतोय. रबर बॉल क्रिकेटमध्ये मोठी खेळी अद्याप त्याच्या बॅटमधून आलेली नाहीये. मागील वर्षी त्यांनी चांगला परफॉर्मन्स केला होता, परंतु आता या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये त्याला करायचं, त्यासाठी तो सलामीसाठी दाखल झालाय. बॉलिंगसाठी राहुल, ज्या राहुलला आपण जर पाहिलं तर खास अगदी गुजरातवरून या ठिकाणी दाखल होत असतो राहुल आपल्या टीमसाठी. आणि अष्टपैलू कामगिरी राहुलची नेहमीच पाहायला मिळाली होती. विभाग प्रीमियर लीग मध्ये देखील राहुलचा खेळ आपण पाहिला होता, परंतु या धावा रोखायच्या तर राहुलला अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. 33चा पाठलाग करायचा आहे, त्यासाठी आघाडीची जोडी सौरभ सोरटे एक उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत. कराडवरून या ठिकाणी दाखल झाले त्या स्पर्धेला भेट देण्यासाठी आणि ते देखील चांगले खेळाडू आहेत. त्यांना देखील क्रिकेटचा बराचसा अनुभव आहे आणि चांगला क्रिकेट ते देखील कराडमध्ये खेळतात. म्हणजे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आपण पश्चिम महाराष्ट्र मध्ये क्रिकेट जास्तीचं पाहतो. सातारा, सांगली, कोल्हापूर, कराड या ठिकाणी देखील चांगले चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आपला पोलादपूर तालुका देखील आता काही मागे राहिलेला नाहीये. चांगले चांगले खेळाडू देखील तयार झालेत तालुक्यामध्ये, विभागामध्ये, गावामध्ये. आणि तोच नेहमी प्रत्येक आयोजकाचा प्रयत्न असतो की चांगला खेळ झाला पाहिजे आणि चांगले खेळाडू मिळाले पाहिजेत. आपल्याला विभागातून आला की गावातून आला की विभागातून तालुक्यामध्ये खेळायला सुरुवात होते. दुसऱ्या डावाला 33चा पाठलाग करायचा आहे. राहुल गोलंदाजी मार्कवरती, बंटी मोरे बॅटिंगला. पहिलाच बॉल जर पाहिला तर ग्लास करायचा होता, परंतु तिकडे विकेट कीपर तत्परतेने गेले बॉलवरती. धाव मिळाली नाहीये. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले यांची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये तब्बल 16 संघ खेळत आहेत आणि या 16 संघांचा सहभाग असणारी स्पर्धा. एका दिवसामध्ये 16 संघ सोपी गोष्ट नाहीये खेळवणं, परंतु एका दिवसामध्ये 24 टीम देखील आम्ही पाहिल्यात. किरण जेदे यांची ती स्पर्धा चेंबूरला. या बॉलवरती फटका, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बंटी मोरेच्या बॅटमधून हात टाका, सिक्सर. षटकार आलाय. पहिला बॉल निर्धावाला डॉट आला, त्याच्यानंतर षटकार ठोकला. संतोष मांढरे देखील आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतात. रायझिंग स्टार खांडेच हा संघ आता 33चा पाठलाग बरोबर संघाला करायचा आहे, परंतु गोलंदाजांवरती दबाव नक्कीच असणार. हा बॉल पहा, अगोदरच फिरले बंटी. टप्पा पडल्यानंतर त्यांना वाटलं की अगदी बाउन्स जाईल, परंतु अंगावरती ब्रश झाला आणि विकेट कीपरकडे गेला. डॉट बॉल. थोडस थांबले असते, पाहिलं असतं तर नक्की बॅटवरती बॉल आला असता, परंतु अगोदरच त्यांनी बॅट फिरवली आणि थोडेसे फिरले, तिकडे डॉट बॉल आला. परंतु अनुभवी खेळाडू संतोष मांढरे या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अनुभव त्यांच्याकडे बराचसा आहे. पीटीपीएलच्या स्पर्धेमध्ये देखील पहिल्या पर्वामध्ये मंगेश भिलोसे यांच्या टीम मध्ये त्यांना पाहायला मिळाले होते. फाईन लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतो. एक धाव तर घेतले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एकच धाव, एकरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड देखील पुढे जात असताना पाहायला मिळतो. 7 या आकड्यावरती. रोहितची बॅटिंग पाहिजे सर्वांना, कारण बोरावळे संघ अनेकीच रोहितच्या बॅटिंगसाठी तत्परतेने आवर्जून या स्पर्धांमध्ये असतो. अर्धशतक देखील रोहितचे पाहिले. 6 बॉलमध्ये 6 षटकार, 6 बॉलमध्ये 5 षटकार. विभागामध्ये खेळत असताना रोहित पाटीलने ठोकलेत. दौड विभाग प्रीमियर लीग मध्ये देखील त्याचा परफॉर्मन्स चांगला राहिला, परंतु बिग बॅश अलीकडेच पार पडली. तिकडे मात्र रोहितचा परफॉर्मन्स अगदी खराब पाहायला मिळाला, परंतु त्यातून तो सावरेल आणि या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये चांगली खेळी करेल.
आप ट्रॅकर होता, पूल केलाय, पूल होतोय सक्सेसफुल, बॉल देखील होईल गोल, मिळतील धावासा, येईल षटकार. 6 धावाच्या सहाय्याने स्कोर कार्ड देखील पुढे गेलाय. 30चा पाठला करत असताना धाव फलकावरती झाल्यात त्या 13. 2 षटकार आले. त्या षटकामध्ये राहुल वरती देखील आक्रमण केले गेले. राहुलने धावा बनवले 19, परंतु बाकीच्या खेळाडूंना धावा बनवता आल्या नाही. आणखी एक फटका मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत आहे. संतोष मांढरे चेंडूवरती पोहोचतील. 1 धावच मिळेल. एकरी धाववरती समाधान मानावं लागेल. 14 वरती धावफलक. पुढची मॅच आई गावदेवी क्रीडा मंडळ चाळीचा कोण विरुद्ध जननी कुंभजा क्रिकेट क्लब खोपड या 2 संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय आई गावदेवी क्रीडा मंडळ चाळीचा कोण टीमने आणि फिल्डिंग घेतली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 14 बिनबाद 14 धावा सिद्धिविनायक बोरावळे टीमच्या पाहायला मिळतात. बॉलिंगसाठी आदेश. पहिलाच बॉल अगदी उसळी प्राप्त केलेली पंचांनी सांगितलं की व्हाईट बॉल. वॉफटेकच्या बाहेर देखील पिचिंग केला होता आणि एक बाउन्स नक्कीच कळू जाते. ताकीद दिली जाते गोलंदाजाला. एका षटकामध्ये तुम्ही 2च बाउन्स हाताळू शकता. 1च बाउन्स हाताळू शकता. आणि पुढचा बॉल कव्हरच्या दिशेने खेळ आहे. क्षेत्ररक्षक निलेश मांढरे तिकडे बॉल अडवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. 1 धाव तर घेतली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि तू मै करता करता धावबादची विकेट. ही धाव आली अंगलट आणि बंटी मोरेची विकेट. द इन्फॉर्म बॅट्समन स्वराज जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. बिग बॉस स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग केली होती स्वराजने आणि कल्पेश मोहितेच्या टीम मध्ये आणि कल्पेश मोहिते बरोबर ओपनिंग करायची संधी देखील त्याला मिळाली होती. पहिल्याच मॅच मध्ये त्यांनी 22 धावा बनवल्या होत्या. प्रयत्न करत होता स्वराज, परंतु आता गावासाठी. इथं मात्र पहा फसवा चेंडू टाकलाय. रोहित पाटीलला समजलाच नाही. संख्या स्थिरावल्या. 16 हा बॉल देखील कमी गतीने टाकला होता. फिंगर रोल केले होते बॉलवरती. हलक्या हाताने ढकलला. 1 सिंगल. स्वराजने जर कव्हरला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने षटका टोकला तर वीरेंद्र मोरेकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मारू शकतो वीरू स्वराज, कारण स्वराज चांगली बॅटिंग करतो सध्याच्या घडीला. स्वराज स्ट्राइक एंडवरती. फुल टॉस बॉल होता. बॅटवरती आलेला नाहीये. बरोबर 1च धाव मिळेल. एकेरी धावेच्या सहाय्याने संघाचा स्कोर कार्ड 18 वरती जाऊन पोहोचतोय. 15ची आवश्यकता इथून पुढे विजयासाठी. 13 बॉल 9. या बॉलवरती देखील फटका आला, परंतु तिकडे बॉल थांबतोय. 1च धाव मिळेल. शेवटच्या बॉलवरती 1 सिंगल घेतली आहे. स्ट्राईक आता रोहित पार्टीकडे असणार आहे. 12 बॉल आणि 8ची आवश्यकता. तर सेमीफायनलच्या मॅचेस अशा होतील. अ गटातून चंद्रगड वरे ढवळे जिंकलाय आणि त्यांचा सामना क गटातील विजेत्या संघाची, क गटातून जो सेमीफायनल त्यांची मॅच होईल सेमीफायनल. तसेच ब गटातून जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर जिंकलाय. ड गटातून एक संघ येईल सेमीफायनलला,
त्यांची मॅच सेमीफायनल होईल. क ब ड, अ विरुद्ध क, ब विरुद्ध ड अशी सेमीफायनलच्या मॅचेस आहेत. बॉलिंग साठी कव्हरला पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. जेडी एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय परंतु नाही तिकडे थांबवलंय. स्वराजला 7ची आवश्यकता. अब सूरजच्या बॅटमधून देखील षटकार पाहायला मिळेल का? पुढचा सामना देखील तेवढाच महत्वाचा आहे. चाळीचा कोंड विरुद्ध खोपड. हा बॉल सोडून दिलाय. नो बॉल पंचांनी घोषित केलाय आणि फ्रीट. 6ची आवश्यकता केवळ. सामन्यामध्ये जवळजवळ सिद्धिविनायक बोरावळे संघ कमबॅक करतोय. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना पाहायला मिळतोय. 6ची आवश्यकता विजयासाठी. षटकार मारून मॅच फिनिश होते का स्वराज कडून? बॅट अगोदरच फिरवली. फिरले स्वतः देखील. बॉल मात्र बॅटवरती आला नाही. डॉट बॉल. गणेश केसरकर यांचा आवाज देखील तुमच्यापर्यंत पोहोचतोय. भव्य गावचे सुपुत्र स्क्वेअर लेगच्या दिशेने ऑन साइडला फटका सजवला. एकच धाव. 5ची आवश्यकता आहे विजयासाठी. फटका तर सजवलाय. गणेश केसरकर यांचे देखील बरेचसे चाहते आहेत. स्वप्नील चोरगे स्वतः फटका खेळलाय रोहित पार्टीने आणि मॅच फिनिश केली आहे या षटकाराने. वेल प्लेड. सिद्धिविनायक बोरावळे हा संघ विजयी ठरला या मॅच मध्ये. तर रायझिंग स्टार खांडच आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच